मी या ठिकाणी स्वागत करतो. 26 जानेवारी हा दिवस हम प्रत्येक वर्षी आनंदाने साजरा करते. जिस देश में एकता और परंपरा की गंगा बहती है, न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता ये तत्व हमारा श्वास है और हर एक के मूलभूत अधिकारों की रक्षा हमारा ध्यास है. सत्यमेव जयते हो जिसका नारा, वो भारत देश हमारा है. भारत माता की. लोकतांत्रिक परंपरेचा आजचा हा दिवस आपण प्रत्येक वर्षी आनंदाने साजरा करतो. 26 जानेवारी 1950 या दिवशी खऱ्या अर्थाने संविधान या देशामध्ये चालू झालं. संविधान म्हणजे नक्की काय असा अनेकांना प्रश्न पडत असेल. एक छोटीशी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लहान होते तेव्हा ते शाळेत जायचे. पण शाळेत जात असताना शिक्षक त्यांना वर्गाच्या बाहेर बसवायचे. तेव्हा लहान असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत दुःख व्हायचं. एके दिवशी त्यांनी आईला विचारलं की आई, ही लोक मला बाहेर शाळेच्या बाहेर का बसवत आहेत? तेव्हा त्याची आई म्हणाली की आपण मागासलेले आहोत, दलित आहोत, म्हणून हे लोक आपल्याला बाहेर बसवत आहेत. तेव्हा आंबेडकरांनी आईला विचारलं की आई, हे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं आहे? तेव्हा आई म्हणाली की भारतात अशा अनेक पुस्तकं आहेत की अशी सांगतात की आपण दलित आहोत, मागासलेले आहोत. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आईला म्हणाले की मी जेव्हा मोठा होईन तेव्हा एक पुस्तक लिहीन आणि त्या पुस्तकात सर्वांना समान अधिकार असेल, समान हक्क असेल आणि ते पुस्तक म्हणजे संविधान. आज खऱ्या अर्थाने मागासलेला समाज पुढे येण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले, कामगारांचं शोषण थांबलं, प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळाला आणि एक संघ देश म्हणून आज भारत देश प्रचंड प्रगती करत आहे. आणि हे केवळ साध्य झालं आहे फक्त संविधानामुळे. नुकतेच या संविधानाच्या प्रक्रियेतून विधानसभेची निवडणूक पार पडली आणि यात महायुतीचा विजय झाला. महायुतीचा सर्वात मोठा भाग हा भाजप पक्ष आहे आणि त्याच भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार महेशदादा लांडगे हे प्रचंड मतांनी विजयी झाले. मी फेसबुकच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि भारतातील हा एकमेव आमदार आहे की त्याने असं सांगितलं होतं की निवडणुकीच्या वेळी असं सांगितलं होतं की मी माझ्या मतदारसंघात संविधान भवन बांधेल आणि संविधानाचा आदर आणि संविधानाचे विचार मी देशभर पोहोचवेल आणि त्याचं काम आज प्रगतीपथावर आहे. भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि या राष्ट्रामध्ये प्रत्येक धर्माचा, प्रत्येक पंथाचा, त्याच्या परंपरेचा आदर केला जातो, सन्मान केला जातो. आणि त्याच परंपरेतून सध्या प्रयागराज ठिकाणी महाकुंभ मेळा चालू आहे आणि हा सर्वात मोठा मेळा आहे. खऱ्या अर्थानं हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म समजला जातो. जगामध्ये जेवढे काही धर्म आहेत तर प्रत्येक धर्माचं आयुष्य हे साधारण 1500 ते 2000 वर्षाचं आहे. पण हिंदू धर्म असा एकमेव धर्म आहे की त्याचा उत्पत्तीचा काळ आज देखील कुणालाही माहिती नाहीये. जगातील चल आणि अचल वस्तूचा हा देश सन्मान करतो. हिंदू समाजामध्ये लोक मंदिरामध्ये जातात आणि अत्यंत श्रद्धेनं पाषाणरूपी मूर्तीची पूजा करतात. इंसानियत इंसान को इंसान बना देती है. इंसानियत इंसान को इंसान बना देती है. हर काम अच्छा बना देती है. लोग यूं ही नहीं जाते मंदिरों में, आस्था ही है जो पत्थर को भी भगवान बना देती है. खऱ्या अर्थानं हिंदू समाजामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की अत्यंत त्या पवित्र आहेत. जगामध्ये अनेक उत्सव केले जातात आणि ते उत्सव जे केले जातात ते इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे केले जातात. पण हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे की आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र याच्या विशिष्ट स्थितीवर या धर्मामध्ये उत्सव साजरे केले जातात. आज भारतामध्ये कुंभमेळा चालू आहे. साधारण कुंभमेळा म्हणजे बुधग्रह जेव्हा 12 वर्षाची एक परिक्रमा पार करतो तेव्हा या देशामध्ये कुंभमेळा भरला जातो. कुंभमेळा हा 4 प्रकारचा असतो. एक 3 वर्षाचा, 6 वर्षाचा, 12 वर्षाचा आणि 144 वर्षाचा. आज जो प्रयागराज ठिकाणी आहे तो साधारण महाकुंभ आहे कारण तो 144 वर्षांनी आपल्या देशामध्ये आहे. अशी एक आख्यायिका आहे की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानव यांच्या अमृत कलशासाठी युद्ध झालं आणि त्यावेळी अमृताचे 4 थेंब या पृथ्वीवर पडले. ते 4 ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक, तसेच मध्य प्रदेशमधील शिप्रा नदीच्या काठी वसलेलं उज्जैन आणि गंगेच्या तीरी असणारे हरिद्वार आणि प्रयाग ही 4 ठिकाणी आहेत आणि या 4 ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो. या महाकुंभामध्ये आज साधारण तारीख जी आहे साधारण 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी अशा आहेत आणि या ठिकाणी हा प्रयागमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. या महाकुंभ मेळ्यामध्ये प्रथम नागासाधूंनी स्नान केले.
नागासाधू याची संख्या आज प्रयागराजमध्ये 5 लाख एवढी आहे. आणि साधारण ज्यावेळी धर्मावर संकट येतं तेव्हा हे साधू तिथे लढतात आणि आपल्या धर्मासाठी प्राण त्याग करतात. आज टोटल 13 आखाडे आहेत. त्या 13 आखाड्यांनी स्नान केलं. 13 आखाड्यांमध्ये मेजर, शैव, वैष्णव, उदासीन आणि निर्मोही असे 4 आखाडे. आणि नुकताच एक नवीन आता आखाडा सुरूही झालेला आहे. तर आता जे ज्ञात असणारे जे आखाडे आहेत त्यामध्ये शैव पंथामध्ये शंकराची पूजा केली जाते, त्याचे 7 आखाडे. वैष्णव पंथामध्ये विष्णूची पूजा केली जाते, त्याचे 3 आखाडे. आणि उदासीन आणि निर्मोही हे जे आखाडे आहेत हे गुरु नानकांच्या पुत्रांनी चालू केलेले आखाडे आहेत. असे 4 आखाडे आहेत. ज्याप्रमाणे लोक साधू संत महंत त्याच्यामध्ये अंघोळ स्नान करतात, त्याचप्रमाणे काही भाविक सुद्धा स्नान करतात आणि काही परदेशी लोक सुद्धा स्नान करतात. आज कुंभमेळ्यामध्ये 20 लाख भाविकांनी स्नान केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव आहे की लॉरेन पॉवेलचं. लॉरेन पॉवेल कोण आहे तर ह्या स्टीव्ह जॉबच्या पत्नी आहे. स्टीव्ह जॉबनी ॲपल कंपनीची स्थापना केली होती. साधारण स्टीव्ह जॉबचा जन्म हा 1955 आणि मृत्यू 2011 साली झाला. ते आपल्या एका पुस्तकात असं सांगतात की 1975 म्हणजे साधारण ॲपल कंपनीच्या स्थापनेच्या पूर्वी त्यांची अशी अवस्था होती की घरामध्ये त्यांना खायला अन्न नव्हतं आणि राहण्यासाठी जागा नव्हती. तेव्हा त्यांनी अमेरिकेमध्ये इस्कॉन मंदिराचा शोध घेतला आणि इस्कॉन मंदिरामध्ये ते 2 वेळा जेवण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये किंवा जगामध्ये हिंदू हा एकमेव धर्म आहे की ते भुकेला अन्न देतो आणि ते 2 वेळा तिथे जाऊन जेवण करायचे. आणि त्यामुळे हिंदू धर्माबद्दल त्यांची आस्था वाढू लागली. स्टीव्ह जॉब्स आपल्या मित्राला एक पत्र लिहितात आणि त्या पत्रात ते असं उल्लेख करतात की मला कुंभमेळ्याला व्हिजिट करायचं आहे आणि भारताला भेट द्यायची आहे. आणि त्या पत्राचा शेवट शांती असं करतात. साधारण 2011 नंतर स्टीव्ह जॉबचा मृत्यू होतो आणि त्यांच्या मित्राचं घर लिलाव होतं आणि त्या घरामध्ये ते स्टीव्ह जॉबचं पत्र सापडतं आणि त्या पत्राचा लिलाव होतो तो साधारण 4 कोटीला होतो. आणि त्यानंतर आपल्या पतीची काही भावना जी आहे ती लॉरेन पॉवेलला कळते आणि त्या श्रद्धेपोटी ते आज भारतात आलेलं आहे. लॉरेन पॉवेल यांची संपत्ती 1,28,000 कोटीची आहे आणि तरी सुद्धा ते हिंदू धर्माबद्दल आस्था बाळगतात. ते असं सांगतात की त्यांच्या मृत्यूनंतर ती सर्व संपत्ती जागतिक पर्यावरण आणि शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. आणि अशा प्रकारे आता त्या कल्पवासामध्ये आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज जगामध्ये अनेक जे धर्म आहेत ते विश्वशांतीसाठी आणि मन शांतीसाठी भारताकडे आकर्षित होत आहेत. 2 दिवसापूर्वी नुकतेच जसं रामायणामध्ये रामरामाच्या जपानं वाल्याचा वाल्मिकी झाला त्याचप्रमाणे कुंभमेळ्याच्या आकर्षणानं किंवा कुंभमेळ्याच्या ताकदीनं एक अभिनेत्री ममता कुलकर्णी ही सुद्धा महाकन्येश्वर बनलेली आहे. ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. आज भारतामध्ये ज्या पद्धतीनं आपण श्रद्धेनं त्या कुंभमेळ्याकडे पाहतो तसंच कुंभमेळ्याकडे मार्केटिंग किंवा सायंटिफिक नजरेने पाहिलं जातं. मार्केटिंग नजरेने जेव्हा आपण पाहतो तेव्हा उत्तर प्रदेश सरकारने साधारण 6,300 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले होते आणि तिथे 45 कोटी लोक व्हिजिट करणार आहेत. म्हणजे साधारण 2 लाख कोटीचा रिन्यू तिथे जनरेट होईल अशी अपेक्षा भारत सरकारला आहे. साधारण एका अर्थशास्त्रानुसार भारतामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. इकॉनॉमीच्या रूलनुसार काही वर्षाच्या अंतराने आर्थिक मंदी येते पण भारतात ती जाणवत नाही. याचं मूळ कारण असं आहे की इथे अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात त्यामुळे इकॉनॉमी ही स्टेबल राहते. 1881 साली साधारण महाकुंभ भरवला गेला होता आणि तो इंग्रजांच्या काळाचा होता. त्या काळामध्ये इंग्रजांनी प्रत्येक यात्रेंच्यावर 1 रुपयाचा कर लावला होता आणि तो साधारण 41,000 रुपयाचा कर 1881 साली जमा झाला होता. आज तिची किंमत हजारो करोड रुपयामध्ये होऊ शकेल. अशी आर्थिक ताकद या महाकुंभ मेळ्याची आहे. एका अर्थशास्त्रानुसार साधारण 45 कोटी लोक तिथे व्हिजिट करणार आहेत. जरी एखाद्या भिकाऱ्याने जरी ठरवलं तरी तो 25 ते 30 कोटी तिथे जमा करू शकतो. एवढी मोठी ताकद त्या महाकुंभ मेळ्याची आहे. जसं आपण सायंटिफिक नजरेने त्याला पाहतो त्या जसं आपण आता मार्केटिंगच्या नजरेने जसं पाहतो तसं त्याला सायंटिफिक नजरेने पाहिलं जातं. सायंटिफिक दृष्ट्या जर विचार केला तर अनेक लोकांचं असं मत असतं की गंगे नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर असं काय पुण्य मिळणार आहे किंवा असं काय मन शुद्ध होणार आहे. तर 1880 साली
एकदा उत्तर प्रदेशमध्ये कॉलरा रोग आला होता आणि त्या रोगामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडली होती. तेव्हा तिथली लोक तो मृतदेह गंगा नदीमध्ये टाकायचे, पण ते पाणी पिल्यानंतर सुद्धा कुणाला काही आजार होत नव्हता. तेव्हा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होता हायकिंग म्हणून, त्यांनी याचा विचार करण्याचं सुरू केलं आणि त्याने संशोधन केलं. तेव्हा त्याच्या अशी लक्षात आलं की गंगेचं पाणी हे अत्यंत शुद्ध पाणी आहे. हे पाणी जरी काही काळ जरी ठेवलं तरी ते दूषित होत नाही. त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की गंगा नदी ही हिमालयाच्या अत्यंत उंच भागात उगम पावते आणि त्या ठिकाणी ग्लेशियरचं पाणी तिथे मिळतं, त्यामध्ये पाणी स्वच्छ असतं. त्यानंतर हिमालयामध्ये जी माती आहे, जी वनस्पती आहे, ती अत्यंत आयुर्वेदिक आहे. ती पाणी जेव्हा त्या भागात येतं तेव्हा त्याला आयुर्वेदिक असं स्वरूप प्राप्त होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हिमालयाची उंची ही समुद्र सपाटापासून सर्वात उंच आहे, त्यामुळे परग्रहाच्या चुंबकीय शक्तीचा परिणाम त्या भागावर होतो आणि ते पाणी अत्यंत आयुर्वेदिक होऊन जातं. जेव्हा मनुष्य त्या पाण्यामध्ये अंघोळ करतो तेव्हा निश्चितच काही अंशी रोगमुक्त होतो. आणि जर तुमचं मन शुद्ध असेल, चित्त शुद्ध असेल तर निश्चितच तुम्हाला पुण्यही मिळेल असं सांगितलं जातं. निश्चितच आपण विचार केला तर महाकुंभ मेळा हा निश्चितच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मेळा आहे. कदाचित आपण विचार करत असाल की प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण महाकुंभ मेळ्यावर बोलणं योग्य आहे का, पण संविधानामध्ये असे काही पृष्ठ आहेत की त्याच्यामध्ये रामायणाचा महाभारताचे चित्र दिलेले आहे. त्याच्यात प्रभू श्री रामचंद्र, प्रभू श्रीकृष्ण याचे चित्र आहेत आणि ते राजे तिथे दाखवले गेलेले आहेत, त्यांच्या परंपरा दाखवल्या गेलेल्या आहेत. त्याच परंपरेनुसार हा कुंभमेळा भरवला जातो म्हणून त्याचा उल्लेख करणं आवश्यक होतं. आता नुकतंच एक मुलाखत आपण पाहिली, त्यात नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एके ठिकाणी असं सांगत होते की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी तायवानला भेट दिली होती आणि तायवानला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी आमच्याविषयी डिस्कशन केलं आणि प्रगतीचं कसं चालू आहे हे विचारलं, टेक्नॉलॉजी काय हे विचारलं. आणि सर्वात शेवटी एका अधिकाऱ्याने विचारलं की तुमच्या देशामध्ये अजूनही लोक हत्तीवर बसतात, अजूनही लोक सापाशी खेळतात, अजूनही अघोरी विद्या केली जाते. तेव्हा नरेंद्र मोदी हसले आणि त्यांना म्हणाले लोक प्राण्याशी खेळतात पण ते खेळतात माऊसवर. माऊस म्हणजे कॉम्प्युटरचा माऊस. आज भारतामध्ये सर्वात जास्त सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी लोक भारतीय आहेत. जगामधल्या मुख्य कंपनीचे CEO हे भारतीय आहेत आणि भारत अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. निश्चित ही गोष्ट खरी आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं प्रयत्नानं हा देश महाशक्ती बने, बलसागर भारत हो, विश्वात शोभनीला हो अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.